जय श्रीराम शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सरकारचे 3 मोठे निर्णय. आता सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हे 3 मोठे निर्णय कोणते आहेत ते जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही शेतकरी असाल तर अवश्य या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, पहिलाच निर्णय आलेला आहे तो म्हणजेच की राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तातडीने पीक विमा जमा करावा असा आदेश देण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, 49,05,032 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2,086 कोटी 54 लाख रुपये इतका पीक विमा आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा सरकारने निर्णय घेतलेला आहे तो म्हणजेच की राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे जे शेती पिकांचे नुकसान झालेले होते त्यासाठी आता 3 हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात येणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, यासाठी महसूल कृषी विभागाने तातडीने कालबद्ध रीतीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच शेतकरी मित्रांनो, त्यानंतरची आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजेच की राज्यभरातील शेतकऱ्यांची आता सरसकट कर्जमाफी होणार आहे आणि यावर सध्या कारवाई सुरू आहे असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजच्या 3 महत्त्वाच्या बातम्या. तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. धन्यवाद.